रेल्वे हे भारतातील सर्वात सुलभ, जलद आणि स्वस्त, सर्वांना परवडणारं वाहतुकीचं प्रमुख माध्यम आहे। भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलंय। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये रेल्वे धावताना दिसते। अशात भारतात रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून राजधानी एक्सप्रेसची नवीन ओळख निर्माण झाली आहे। तर या ट्रेनची वर्षभराची कमाई आहे 1,66,66,00,000 रुपये। तर 339 रुपयांच्या या घरामध्ये ही संपूर्ण कमाई आतापर्यंतची आहे। तर जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतामध्ये दररोज हजारो गाड्या रुळांवर धावताना दिसतात। तर एकंदरीतच सर्वात श्रीमंत असलेली रेल्वे कुठली, या प्रश्नाचं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। तर एकंदरीतच रेल्वेची धनलक्ष्मी कोण आहे, तर निश्चितच राजधानी आहे। बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 22692 हजरत निजामुद्दीन ते KSR अशा प्रकारचा हा प्रवास त्याचा असतो। 2022-23 मध्ये एकूण 5,09,510 प्रवाशांनी यातून आतापर्यंत प्रवास केलेला आहे। कमाई आहे 1,76,66,339 रुपये। तर सियालदह राजधानी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक आहे 12314 कोलकाता ते नवी दिल्ली असा प्रवास तिचा होतो। 2022-23 मध्ये 5,09,164 प्रवाशांनी यातून प्रवास केलेला आहे। त्यात कमाई केलेली आहे 1,28,81,69,69,274 रुपये। त्यानंतर ट्रेन क्रमांक 12423 दिब्रुगढ राजधानी नवी दिल्ली ते दिब्रुगढ असा प्रवास 2022-23 मध्ये झालेली कमाई आपण पाहिली। कमाई आतापर्यंत 1,26,29,09,697। त्यानंतर पुढची आहे राजधानी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12952 नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल असा प्रवास असतो। 2022-23 मध्ये 4,85,794 प्रवाशांनी यातून आतापर्यंत प्रवास केलेला आहे आणि कमाई आहे 1,16,88,39,669 रुपये इतकी। तर एकंदरीतच रेल्वेची धनलक्ष्मी कोण, यावरती आपण नजर टाकली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।